ती मारे शेती सफर 6 धावा. खेळ सुटला तदनंतर त्यानं मागे परतून पाहिलेलं नाहीये. बॉलरनं बॉल अगदी पुढ्यात टाकला, वाट दाखवली आणि त्याची वाट आता लावली आहे ती शिवा खुनेनं. 8 बॉल आता बाकी आहेत. कंपल्सरी असा रूल आहे आणि विजयासाठी 8 बॉल मध्ये आवश्यकता आहे ती 8 धावेची. व्हॉट अ मॅच. काय जबरदस्त रनचेस सुरू आहे या मैदानावरती. पहिल्यांदाच सेमीफायनल मध्ये विजय प्रस्थापित करेल का स्वर्गीय आप्पा स्मृती जयगाव देशपांडे डोंगरडाबे. हे देखील पाहणं वस्तुक्याचं आहे. 8 चेंडू 8. कमी गती, वेग थोडा कमी केला. हे गोलंदाजाची बुद्धी चातुर आहे, हे त्याचं कौशल्य आहे. फ्लॅटेड डिलिव्हरी, कमी गतीने टाकलेले बॉल, गती थोडी संत केली. विकेट करण्याचा प्रयत्न फसला शिवा खुनेचा. इंडिव्हिज्युअल तो 24 धावेचं भरभक्कम योगदान सध्याच्या घडीला या मॅच मध्ये देतोय आणि 7 बॉल बाकी आहेत. विजयासाठी रनसभेत अजूनही 8. 7 बॉल 8 हे समीकरण. स्टील 1 टू गो. ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न, डावी स्थिती देऊ काढली. फलंदाज बाद. मॅचची प्राइज विकेट. कमबॅक झालेलं आहे ब्रॅड बद्दल सांबेगावचं. शिवा खुने माघारी परतलेला आहे, मात्र सामना अजूनही संपला नाही. अंतिम षटकात आता रंगतोय सामना. 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी रन्स हवेत त्या ठिकाणी 8. आठ चेंडू 8 वरती सामना होता. स्लोवर 1 डॉट आला, तदनंतर चूक करण्यास भाग पडलं सनी कतोरेनं शिवाला. त्याची प्राइज विकेट आता मिळाली. 24 धावेचं वैयक्तिक योगदान दिलं शिवानं, मात्र लक्ष अजूनही दूर आहे. 6 बॉल अंतिम अखेरचं निर्णायक षटक आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यक धावसंख्या 8. 6 बॉल 8 धावा. 8 धावा 6 बॉल. हु विल विन द मॅच. निर्णायक सामना, निर्णायक लढत सध्याच्या घडीला सुरू आहे. 6 बॉल 8 धावा. सामन्याचा निकाल अजूनही लिफाफे बंद. चला जास्त वेळ घेता ब्रॅड बद्दल सांबेगाव. क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करायचे, सूचनेकडे लक्ष असू द्या. ब्रॅड बद्दल सांबेगाव संघ जास्त वेळ आपण घेता. ऑफिशियल मयूर मार्के सर, मंदार राणे सर, वेळेच्या बाबतीत प्लेयर्सला सूचना आपण करायची आहे, कारण आपल्याकडे अजूनही सेमीफायनल कव्हर करण्यासाठी कितपत वेळ राहणार आहे त्यानुसार आपण ओव्हरची मॅनेजमेंट करणार आहोत. सो पुरेसा सूर्यप्रकाश देखील आपल्याकडे असणं गरजेचं आहे. सूचनेकडे लक्ष असू द्या. 6 बॉल आता बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी रन्स हवेत 8. डीके आणि त्याच्या सोबतीनं टीके अर्थातच तानाजी खुने हे 2 बॅटर ऑन ग्राउंड. शिवा खुने तर जबाबदारी स्वीकारली होती, चांगला पाया त्यांना सेट केला, मात्र आता कळस कोण चढवणार त्यासाठी सुरू आहे ही कडवी झुंज. हा चिवट प्रतिकार. 6 बॉल विजयासाठी 8 रनची आवश्यकता. सायकरेनला डीके. पहिला बॉल फुलर लेन बॅटर पॅड मधून मागे निघून चालला. विकेट किपर कडे सांगता झाली डॉट बॉलची. फुटूक नव्हतं, डीके कडे पदलाली ते नव्हतं, पावलांचा वापर झाला नाही आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर बॉल त्याच्या बाटान पाड मधून निघून चाललाय पाठीमागे विकेट किपर कडे. 8 चेंडू 8 धावेचं समीकरण होतं. शिवाकुनेची विकेट जशी मिळाली तसा मॅच मध्ये कमबॅक झालाय, शिरकाव केलाय तो ब्रॅड बद्दल सांबेगावनं. पहिला चेंडू आला डॉट. 5 बॉल आता आवश्यकता 8 धावेची. फुल टॉस ऑन साइडला डीकेच्या बॅट मधून फटका फसलाय. फील्डर डाऊन दी बॉल आला, पकडला सुंदर झेल आणि लागलाय 25 वरती धक्का. दुसरा स्वर्गीय आप्पा स्मृती जयगाव स्पोर्ट्स डोंगर नावे क्रिकेट संघाला. फलंदाज बाद.
नाहीये. 2 चेंडू आले डॉट आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स आता गमावल्यात त्या स्वर्गीय आप्पा स्मृती जयगाव दे स्पोर्ट्स डोंगरनावे क्रिकेट संघानं. मॅच अजूनही बॅलन्स आहे. फिन शिटर प्रवीण शेळके सध्या दाखल झाला मैदानावरती, ज्यानं गोलंदाजी जबरदस्त केली पहिल्या डावात. आता बॅटिंग मध्ये देखील त्याला ती किमया, तो चमत्कार किंबहुना ते लक्ष्य, ते साध्य, ते आव्हान लिलिया पार पाडावं लागेल. 4 बॉल आता बाकी आहेत आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी रन्स हवेत 8. 4 बॉल 8 धावा. 8 बॉल 8 चा सामना तो आता 4 बॉल 8 वरती येऊन थांबलाय. थोडीशी नाखुश कामगिरी झाली आहे. पाठीराखे समोर थोडे शांत आहेत, मात्र जल्लोष कुठल्या संघाचा होईल, कुठल्या शेंडाचा, कुठल्या संघाचा विजय झेंडा अभिमानानं या छत्रपती शिवाजी महाराज खानिवरेच्या क्रीडांगणावरती रोवला जाईल हे पाहणं औत्सुक्याचं. 4 बॉल 8. ऑन साइडला लाईन इथे चांगली आहे. बॅट्समनचा प्रयत्न होता धाव घेण्याचा, तो फसला. रनआउटची विकेट. समर्पण सॅक्रिफाईस. प्रवीण शेळके परतलाय माघारी. रनआउटची विकेट. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये आता विजयासाठी रन्स हवेत 8. 3 चेंडू विजयासाठी 8 धावा. फलंदाज धावचीत. बाकी आहेत आणि 3 बॉल मध्ये जर पाहिलं तर विजयासाठी रन्स हवेत 8. स्ट्रायकर एंडला तानाजी खुने, बेस किमती खेळाडू. 3 चेंडू 8. ऑन साइडला हा फटका तानाजी खुनेचा फसलाय. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. जल्लोष सध्या सुरू आहे ब्राईट ब्रदर्स सांबेगावचा. बॅटर परततोय माघारी. आठ चेंडू 8 चा सामना. मागच्या 6 बॉलचा इतिहास पाहिला तर एकही धाव आली नाही. 3 फलंदाज गमावलेत आणि सामना आता अंतिम 2 बॉल वरती. 2 चेंडू विजयासाठी 8 धावेची आवश्यकता. जय गायकर ज्यांना काल जबरदस्त झेल संपादित केला होता शिवप्रेमी शिरगावच्या विरोधात, तशीच कामगिरी आता त्याला मॅच मध्ये करावी लागेल. लेफ्ट हँडर बॅटर आहे. नॅचरल ॲडव्हान्टेज त्याच्याकडे हवेचा ओघ त्याची साथ देतोय. मात्र या बॉल वरती आता सामन्याचं भवितव्य दडलेलं आहे. सामन्याचा निकाल या बॉल वरती दडलेला आहे. 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडूंमध्ये विजयासाठी धावा हव्यात 8. श्वास आता रोखून ठरलेला आहे तो म्हणजेच स्वर्गीय आप्पा स्मृती जयगाव दे स्पोर्ट्स डोंगरनावे टीमच्या समर्थकांचा. शिवा खुने जोपर्यंत मैदानावरती होता अगदी सुरळीत सगळं काही चालू होतं, सुरू होतं. मात्र तो जसा बाद झाला, डावाला खिंडार पाडली, डावाला ग्रहण लागलंय आणि सध्या टीम संकटामध्ये सापडली आहे. 2 बॉल बाकी आहेत आणि मेगा फायनलचं तिकीट काबीज करण्यासाठी रन्स हवेत त्या ठिकाणी 8. 2 चेंडू 8 धावा. स्ट्रायकर एंडला जय गायकर, लेफ्ट हँडर बॅटर. हा बॉल फार इम्पॉर्टंट. 2 चेंडू 8. फुल टॉस बॉल. व्यवस्थित मिडलिंग होत नाहीये, टायमिंग होत नाहीये. मिळती ती फक्त एक सिंगल. दुसरी धाव त्यासाठी प्रयत्न. धावेसाठी धावा धाव आणि बॅटर नॉन स्ट्रायकर एंडला आउट. दीपक त्या ठिकाणी झालाय धाव बाद. 1 बॉल आता बाकी आहे आणि कंपल्सरी चेस हा रूल आहे या स्पर्धेचा आणि आवश्यकता आहे त्या ठिकाणी धावसंख्येची 7. 1 बॉल 7. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 8 चेंडू 8 धावेची गरज होती. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट हवं होतं, सेन्सिबल क्रिकेट हवं होतं. सिंगल डबल स्कोर कार्ड मेंटेन करायचं होतं. मोठ्या चौकच्या नादात प्रत्येक फलंदाज बीट झाला, तो बाद झाला आणि आता मॅच फसली आहे. अपवादात्मक चेंडू जर वगळला तर मॅच मध्ये पूर्णपणे इन आहे टीम ब्राईट ब्रदर्स सांबेगावाने. एक्स्ट्रा जर आली तर अंतिम एका बॉलवरती 6 धावा येऊ शकतात.
रोशन गावलेसाठी 1000चा कॅश प्राइज अरुणजी भोईर सरपंच ग्रामपंचायत आंबेगाव आणि त्याचबरोबरीनं 500चा कॅश प्राइज आणखीन जमा झालेला आहे. मान्यवरांचे आभार आहेत. एक बॉल आणि एका बॉल मध्ये 7 धावेची आवश्यकता. हे क्रिकेट आहे. इट्स अ गेम ऑफ गोरेस अनसर्टेनिटी. अनिश्चिततेचा खेळ या क्रिकेटला का संबोधलं जातं, ज्याचं जिवंत मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण सध्याच्या घडीला आपल्या समोर आहे. 8 बॉल 8चा सामना फसला आणि तो आता येऊन टेपलाय 1 बॉल 7 वर. याचबरोबर हा सामना जिंकलाय आणि 6 धावेनं रोमांचक चित्त थरारक विजय ब्रँड ब्रदर्स आंबेगावचा हा संघ पोहोचलेला आहे सरपंच चषकाच्या मेगा फायनल मध्ये. मनपूर्वक अभिनंदन.